मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानप्रम किल्ला रोहा हृदयाच्या अंत्यकरणापासून हार्दिक स्वागत करतो. सेमीफायनल नंबर 2 एका बाजूला टीम ओव्ही पॅकर जी ओपन फॉर्मॅट मधून इथपर्यंत आली आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळेल ग्रामीण संघातून इथपर्यंत पोहोचलेला संघ आज घरच्या मैदानावरती घरचा साज सारसोलीकर पाहायला मिळतील. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली सेमीफायनलची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला बॅटर किरण या मॅच मध्ये सारसोलीकरांचा आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये, तर संकेत साळवी उलटा पुलटा सर्वाधिक जास्तीचे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी सूर्या सेमीफायनलची मॅच पहिलाच बॉल टप्पा पडलाय, अनएक्सेप्टेड थोडस बाउन्स राहिला, राईज होता बॉल, बॅटरला सरप्राईज कळणार नाही आणि तो कळेल तर दूर मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावा घेणारा हा पहिलाच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर तिकडे डॉट येताना पाहायला मिळतं. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे या पहिल्या इनिंगला. सेमीफायनलची मॅचच्या मोठे फटके अपेक्षित आहेत. अगदीच आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना आपण सगळेजण पाहतोय. सेमीफायनलची मॅच सारसोलीकरांना एक टार्गेट सेट करायचं या मॅच मध्ये, धावा बनवायच्यात. पुढचा चेंडू फुलर लाईनचा फटका चांगला शॉर्ट पॉइंटला खेळला. अभिषेक तिकडे आहेत, चांगली फिल्डिंग थांबवलं जाते, बॉलला थांबवणं गरजेचं होतं. संकेत मानस दाखवते धावा धावण्याचं, पण किरण याच्यामध्ये जास्तीचे इंटरेस्ट नव्हते, कोणता इंटरेस्ट दाखवला नव्हता दुसऱ्या धावेसाठी. एकच धाव तिकडे मात्र मिळते. सुरुवात झाली आहे एका धावेने गणपती बाप्पा मोरया म्हणत धावगतीला सुरुवात करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय खेळपट्टीवरती श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली. षटकातील पुढचा बॉल स्ट्राईकला संकेत साळवी, कट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशादर्शक फटका खेळला, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, सिंगल मिळेल दुसऱ्यासाठी धावलेत आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावता रन आउट. पहिली विकेट, पहिला धक्का, संकेत साळवी मैदानाच्या बाहेर. विकेट येताना पाहायला मिळाली. 2 धावा धावपळकावरती एक फलंदाज बाद झाला. पहिलं षटक मार्गे असता 3 बॉलचा खेळ संपलाय. षटकातील चौथा बॉल, नवीन बॅटर धीरज. बाहेरचा बॉल, बाहेरच्या चेंडू सोबत जास्तीची छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये नव्हता, आतमध्ये ब्रश केला, तदनंतर किपर च्या हातामध्ये बॉल विसावा घेत असताना डॉट बॉलचा रेशो वाढलाय, जास्तीचे डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. धावा थांबल्या गेल्या त्या मॅच मध्ये. सारसोलीकर स्ट्रगल करतात, करावं लागेल. घरच्या मैदानावरती खेळतोय, आपल्या गावची स्पर्धा आपण खेळत असताना ओपनच्या संघासमोर इतिहास नोंदवायचे. 2020 मध्ये रोहा तालुक्यामध्ये एक इतिहास घडला होता, इतिहास घडवला गेला होता. एकंदरीत खेळत असताना श्री धावीर चषकामध्ये ओपनच्या संघाला आपण जर पाहिलं तर ग्रामीणच्या संघाने धूळ चारली होती. त्या संघाचं नाव तरोट. 3 धावा धावफलकावरती आहेत. आज सारसोली संघाकडे ती नामी संधी उभी राहिली आहे ओपनच्या संघाला पराभूत करण्याची. इथे सुद्धा आपण पाहतोय टप्पा पडलाय, जास्तीची उसळी घेतली जाते. पाहता षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली 3 या आकड्यावरती फक्त आणि फक्त 3 धावा. ओपनच्या संघासमोर आपल्याला उभा राहायचंय, किंबहुना तुम्हाला ओपनच्या संघाला दुसऱ्या डावामध्ये चॅलेंज करायचं आहे ना, तर तुम्हाला टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. जे तुम्ही माइंड सेट केलं, जे आत्मसात केलंय ना, त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. एकंदरीत आपण म्हणतो ना की आत्मविश्वास खूप इम्पॉर्टंट आहे, आत्मविश्वास खूप गरजेचा आहे. आणि सध्याच्या घडीला तर आत्मविश्वास आता सारसोलीकर आपण पाहतो स्क्रीनवरती, दुःखाचं वातावरण आहे, सगळेच जण मात्र नाराज आहेत, चेहरे सगळ्यांचे पडलेत. पण एक मोठा फटका हास्यमय वातावरण करून देईल. काही स्माइल देतात का की त्यांना माहिती कॅमेरा आपल्या समोर आलाय. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. सोहेल गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. सोहेलचा पहिला बॉल,
बाहेरचा बॉल जासीचा बाहेर चाललाय, पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल. हेमंत कोळी सर, चांगली अंपायरिंग. आमच्या तिन्ही पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम दर्जाची पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. स्पर्धा यशस्वी करत असताना अगदी न्यूट्रल अंपायरिंग पाहायला मिळाली. सगळ्यांनाच मात्र सोबत घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप सारी मेहनत घेतली. ते आमचे पंच, चांगलं कामकाज. 4 वरती 1. पुढचा बॉल बाहेरचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करून इष्टांच्या मागे. अजून एक विकेट, धक्का दुसरा. 4 या आकड्यावरती फलंदाज धीरज बाद. स्थिती आहे, दुष्काळ पडल्यात धावांचा. इकडे मात्र आपण जर पाहिले तर दबावामध्ये सारसोली संघ सापडला. बाहेर यायचं असेल तर तुम्हाला मोठे प्रयत्न करावे लागतील. नेहमीच म्हणतो ना आपण की स्वप्न इम्पॉर्टंट आहेत. त्यावेळेला म्हटलं जातं देखा हुआ सपना सपना ही रह जाता है जब तक व्यक्ती अपना पसीना नहीं बहाता है. घाम गाळावा लागेल तुम्हाला जर जिंकायचंय. सारसोलीकर बॅटच्या टोला हो, अप्रतिम दर्जाचा झेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इकडे गणेश आले आणि गणेश मात्र आपण जर पाहिलं तर 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर सुद्धा निघाले. 3 फलंदाज बाद. येस, प्रेक्षक वर्गांना इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आमचे शुभम भटारे प्रश्न विचारतात, कोण जाईल फायनलला, सांगा कोण जाईल फायनलला. आवर्जून कोणालाही विचारा. इकडे मात्र सगळेजण मात्र चर्चा करत असतील कोण जाईल फायनलला. सारसोलीकर जातील की इकडे मात्र आपण जर पाहिलं तर ओवी पॅकर जाईल. पण आता स्कोर बोर्ड कडे बघत असताना लाईव्ह प्रेक्षकांना असं वाटत असेल की आपण फुटबॉल किंवा हॉकी अशा पद्धतीचा स्कोरबोर्ड बघतोय की काय, की कबड्डीचा स्कोरबोर्ड आहे. 4 वरती 3, 3 वरती 4 असं समीकरण सध्याच्या घडीला मागचं. हो, याही वेळेला पायात टाकला. अगदी पायामध्ये साखर दंड टाकण्याचा कामकाज मैदानाच्या आतमध्ये केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. हिट केला पण तिथे शेवटच्या क्षणी मात्र धाव घेण्याचा मानस धाडस. 1 चिकी सिंगल, 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. सारसोलीकर मात्र इकडे प्रयत्न करतात. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे पण अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. तो मोठा फटका हवा, तो मोठा फटका यावा हे सारसोलीकरांना सुद्धा वाटेल. आणि जो कोणी मोठा फटका मारेल ना त्याचा सुद्धा निश्चितपणे सगळ्यांनाच हेवा वाटेल. पुढचा बॉल पुन्हा ब्लॉक कॉलिंगचा बॉल अगदी खोलात टाकले जातात. मिड विकेटच्या दिशेला फक्त सेन्सिबल क्रिकेट. एकदा मिळेल, दुसऱ्यासाठी पलटलेत. पाहता पाहता 2 धावा सुद्धा इकडे मात्र आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाला. त्या 2 धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक 7 या आकड्यावरती. हम 7-7. सारसोलीकर हेच नेहमी सांगतात, आम्ही सगळे सोबत आहोत. एका गावाची एक स्पर्धा खेळत असताना आम्ही मानाची स्पर्धा दरवर्षी आयोजित करतो आणि सारसोलीकरांनी जे बघितलेलं स्वप्न दरवर्षी पूर्ण सुद्धा केलं. हे महत्वाचं आहे. मेहनत करावी लागते त्यामागे खूप. अध्यक्ष साहेब असतील, त्याच वेळेला संपूर्ण आमची कमिटी असेल. यावेळेला सुद्धा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आलाय अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3.50च्या सरासरीनं फक्त 7. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. शेवटचं षटक अजून येणं बाकी आहे. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच आपण जर पाहिलं तर आज आता हळूहळू जशी स्पर्धा शेवटाकडे चालली आहे ना, प्रेक्षकांमध्ये चर्चा होतीये की नक्की सोन्याची चैन कोणता खेळाडू आपल्या नावावरती करणार. आणि मग हे संपूर्ण सारसोली गावाचं चषक मानाची स्पर्धा, हे मानाची ट्रॉफी कोणाच्या घरामध्ये जाणार. संघ मालक नेणार की गावचे खेळाडू, ग्रामीणचे खेळाडू नेणार. मग आता एक संघ राहिलाय पुढे, तो म्हणजे मर्याई तळेखार. आणि मग आता सारसोलीकरांकडून सुद्धा अपेक्षा आहेत पण तसं चित्र दिसत नाहीये जास्तीचं. समोरचा बॉल, मोठा फटका. येस, लॉंग ऑनला स्ट्रॉंग. बॅटिंग करत असताना सारसोलीकरांना दिलासा देणारा पहिला षटकार. पाहतो अमितनं आत्मविश्वासानं फटक्या खेळल्या. या मॅच मध्ये आम्ही उभे आहोत, सारसोलीकर सांगतायत. त्याहून महत्वाचा अमित सांगतोय मी उभा आहे.
ओ बॅकफुटला जाऊन बाहेरचा बॉल कट करायचा होता, स्क्वेअर कटचा फटका फसला आणि इकडे मात्र टिपलाय झेल संपला. बॅटर अमितचा खेळ सध्याच्या घडीला बसत नाहीये. सारसोलीकरांच्या धावसंख्येला मेळ. बॅटर आउट. येस, आज ओव्ही पॅकर्स सध्याच्या घडीला असंच काहीतरी म्हणताना पाहायला मिळाले. वन साइड निघतोय आम्ही, ना गोलंदाजी ना फलंदाजी कुठे पडतच नाही होत आम्ही कमी. बॉलिंग बॅटिंग सगळं काही सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिलं तर ओके मध्ये चालू आहे. काय ती बॅटिंग, काय ती बॉलिंग, काय फिल्डिंग, त्याच वेळेला काय ती स्पर्धा, सगळं कसं ओके मध्ये. बॅटच्या टोला लागलाय आर्यन. तिकडे मात्र आपण पाहतोय थर्डमॅनला बॉल निघतोय. फिल्डर बॉलच्या मागे एकदा मेल, दुसरी साठीचे प्रयत्न चालू झालेत. 2 धावा तिकडे मात्र येताना पाहायला मिळतील. मी म्हणतो एक फायटिंग स्कोर हवा या मॅच मध्ये. 20हून अधिकच्या धावा आल्यानंतर सारसोली संघाकडे सुद्धा 2 आयकॉनिक गोलंदाज आहेत ज्यांनी सारसोली गावाचं नाव सध्याच्या घडीला बॉलिंगच्या जोरावरती रोहा तालुक्याच्या पटलावरती पुढे नेलंय. ते मग आपण जर पाहिलं तर शुभम असतील, त्याच वेळेला मात्र आपण पाहिलं तर आर्यन आता जे बॅटिंग करतात, म्हणजे दोघांवरती बरेचसे विश्वास दाखवले जातील. ओ रिव्हर्स, उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत तर बॅट उलटी करून पाहूया, पण तिकडे सुद्धा फसलेत आर्यन. धावसंख्या धावफलकावरती 15-15ला 4 सध्याची परिस्थिती आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये एकाच मोठा फटका येणं गरजेचं आहे. किरणनं नाराज केले. 2च बॉल आहेत, माफी 2 धावा, 2 चेंडू येणं बाकी आहेत. 2 वरती आर्यन खेळतात. बॅकफुटला जाऊन कट केलं जातंय फटका. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला शॉट पॉइंटला, खराब फिल्डिंग. नशीब आणि हे मैदान म्हणतंय की सारसोलीकरांना हार मान्य नाही. चौकार. सारसोलीकर हेच म्हणत असेल, आता तरी देवा आम्हाला पावशील का, सारसोली चषकाच्या विजयाचं सुख काय असतं ते आम्हाला दावशील का. इकडे मात्र सारसोली चषकाची स्पर्धा जिंकायची गावकऱ्यांना, प्रयत्न चालू आहेत. इकडे मात्र आपण पाहिलं तर टप्पा पडत असताना बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतला. 19 धावा धावफलकावरती लागला. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मापक असं धाव संख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळतं. यस, 18 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. या 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना या शेवटच्या बॉलला विकेट आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र विकेट त्यांना पाहायला मिळाली. 18 बॉल 20 धावांची गरज आहे. आता शुभम मेणे आणि आर्यन यांच्याकडे जास्तीचं आपण लक्ष केंद्रित करूया, पण त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये सुद्धा जास्तीचं लक्ष केंद्रित करूया. आपल्याच विभागाचा गोड आवाज, आपल्याच विभागाची मॅच आहे, आपल्याच विभागाचे खेळाडू आहेत, तर आवाज ऐकूया. तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आवाज, प्रदीपजी भोईर सरांचा आवाज, या ऐकूया दुसऱ्या डावामध्ये. या सर, 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. डीजे. अर्थातच नितीनजी पाटील यांचा आवाजामध्ये हे टायटल सॉन्ग होतं सारसोली चषकाचं. तर ही स्पर्धा आपण पाहतोय सोमनाथ सारसोली चषक 2026 35वा पर्व. अगदीच आपण पाहिलं तर हा 35वा पर्व देखील संपण्याच्या अगदीच उंबरठ्यावरती राहिलाय, जिथे 2 पायऱ्या फक्त चढायच्या बाकी राहिल्यात. एक चांगला दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. या विभागातील हा
क्रिकेटचा कुंभमेळा आणि सातत्याने या स्पर्धेला प्रेक्षक वर्गाचे नेहमीच एक चांगली प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळालाय. आमची माती आमचा आवाज, आमची माती आमचा आवाज आमची ओळख सारसुली चषक 2026. अगदीच पाहिलं तर या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी इथे पाहायला मिळतोय. मग व्यासपीठावर असलेले ही सर्व मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने स्पर्धेमध्ये नवनवीन बदल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच नव्हती सुरुवात जिथे आपण पाहतोय 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धाब्यांची गरज आहे. सारसूल एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिला आहे शुभम मेने. पॅराशूटचा प्रयत्न राहिला होता. ओमकार देसाई ते मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, इथे त्याला पायचीच्या सुरुवाती पकडण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र चेंडू थोडासा डावा यष्टीच्या बाहेर आपल्याला इथं वेळी पाहायला मिळाला. म्हणजे तिथे आपण जर पाहिलं तर लाईक बाईच्या सुरुवातीमध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. दहावीचा श्रीकंठ झालाय. अशा पद्धतीचे गोलंदाजी राहिले तर सामना नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात कोणती शंका नाही. पहिला चेंडू तर नक्कीच चांगला राहिलाय, परंतु समोरचा आता आपण पाहिलं तर मग मुजामिल खान आलाय. सातत्याने आजच्या दिवसामध्ये मुजामिल खानची चांगली आपण फटकेबाजी पाहिली आणि खऱ्या अर्थाने एक भिंत म्हणून संघासाठी उभा राहिलाय. एक चांगल्या दर्जाचा खेळ ओळी पॅकरच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम मेने इथे आपण पाहिलं तर ऑन स्क्रीनला सन्माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांचं शुभ आगमन होतोय आणि त्यांचा साथीला पाहिलं तर मग योगेंद्र शिर्के या देखील येत असताना या मुख्य व्यासपीठापासी आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व या मैदानाच्या आतमध्ये ते आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा बॉल मोठा खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन मध्ये नितीन होता तिथे, मात्र हातामधून इथे चेंडू निसटला गेलं. तुम्हाला मॅच मध्ये राहायचं असेल तर असे अवघड झेल घेणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. सन्माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करते या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असं व्हायचं आहे आणि या मुख्य व्यासपीठाची आपण शुभा वाढवायची आहे. स्विच शीटचा प्रयत्न राहिला जिथे शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला भेदून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जात असताना चेंडू अडवला गेलाय. मात्र इथे धावून पळून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक महत्वाचा मॅच खऱ्या अर्थाने सारसूलकरांनी पाहिलेले स्वप्न आज मात्र सत्यात उतरणार का? इथे शुभम मेने चांगली गोलंदाजी करतोय. इथे आपण जाऊ मैदानाच्या आतमध्ये इथे 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात. 5 धावा पाहायला मिळत आहेत. शुभम मेनेचं एक चांगलं कौतुक करायला समोरच्या अगदी ऑल इंडिया संघासमोर काय वाखण्याचं गोलंदाजी आहे, परंतु इथे स्विचिटचा प्रयत्न केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये भाग मिल्का भाग, चेंडूचा पाठलाग करता चेंडू मात्र आपण पाहिला तर अगदी जमिनीला घासत पुसट चाडत सीमाभार चौकार आलाय. वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. जिथे आपण पाहिलं तर हा षटक खूप महत्वाचा राहिला आहे, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. जर एकदा कदाचित तो शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षणाचा झेल पकडला असता तर या मॅचचे काहीतरी चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. एक मुवमेंट शिफ्ट झाला असता, कारण महत्वाचा गडी बाद देखील झाला असता. आणि खरं आता आपण पाहिलं तर ओमकार देसाईचं ते झेल होतं.
मोजामिलचं इथे झेल सुटलं होतं, मात्र इथे धावा पहिल्या धावपळकावरती पहिल्याच षटक संपल्यानंतर 10 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर ज्याच्या नावावरती राहिलेला आजच्या दिवसातील 8 विकेट आता पण त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि एक हॅट्रिक त्याच्या नावावरती पाहायला मिळाले. आर्यन बोरकर. आज मात्र आपण पाहिलं तर सारसोलीसाठी एक प्रमुख गोलंदाज म्हणजे याकडे पाहिलं जातं. डावखोरा फलंदाज आव्हान आहे समोर. पहिला बॉल. हो, पहिल्या चेंडूवरती इथे आसमान दाखवलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमा पार. षटकार. इथे फायनलला कोण अजूनही आपल्याला 4 धावांची गरज आहे. ज्या 20 धावांचा पाठला करता 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. धावपळकावरती आर्यन बोरकर पुन्हा एकदा कोणी ट्रॅकवर. पुढचा बॉल. हो, कमबॅक केलाय. जरी इथे पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी देखील माझ्याकडे क्षमता आहे इथे सामना या षटकाहून जास्त दूर नेण्याचं. इथे 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 1.2चं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावपळकावरती 5 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती मुजामिल खेळतोय. स्विचचा प्रयत्न. वेल फिनिशरची भूमिका इथे पाहायला मिळते. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने इथे सामना मात्र संपवला जाते. सामना मात्र जिंकलाय ओबी पॅकर्सच्या संघानं. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रमुख पाहुणे मान्यवर रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर फायनल मॅचचं टॉस केला जातोय आणि मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचं